बघा गिलकेची भजी किती छान खमंग आणि खुसखुशीत तळून झालेली आहे। वरचं बेसनाचं आवरण एकदम कुरकुरीत आणि आतलं गिलकं मऊ। गरमागरम चहा बरोबर ही भजी खूपच भारी लागतात। आज आपण गिलकेची खमंग भजी करण्याची सोपी पद्धत पाहणार आहोत। पावसाळ्यात बाजारामध्ये कवळी गिलके मस्त मिळतात आणि अशा दिवसात गरमागरम भजी खाण्याची मजाच काही वेगळी आहे। बाहेर गाड्यावर कांदा भजी, मिरची भजी, बटाट्याची भजी, गोल भजी, प्रत्येक प्रकारची भजी मिळतात, पण ही गिलकेची भजी बाहेर कुठेच मिळत नाही। ती घरीच बनवावी लागतात। आमच्याकडे तर गिलके दिसले तर घरचे पहिले म्हणतात की भाजी नको भजीच बनव, आणि आपल्या आरोग्यासाठी पण हे गिलके खूप चांगले आहे। या गिलक्यांमध्ये कॅलरी कमी, फायबर भरपूर, विटॅमिन सी, पोटॅशियम, पाण्याचे भरपूर प्रमाण आहे। ज्या लोकांना वजन कमी करायचे आहे, मधुमेह असलेल्या लोकांसाठी, उच्च रक्तदाब असलेल्या लोकांसाठी हे गिलके खूपच उपयुक्त आहे। तुमच्याकडे या गिलक्यांना काय म्हणतात? कोणी याला गिलके म्हणतात तर कोणी घोसावळी, कमेंट्स करून तुम्ही नक्की मला सांगा। या भजीमध्ये मी सोडा अजिबातच घातलेला नाही, तरीही भजी मस्त खुसखुशीत होतात। त्यासाठी गरम तेलाचे मोहन घालण्याची टिप मी या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे। बेसनाचं पीठ किती फेटायचं, गिलके तिरपी का कापायची आणि फोडींना मीठ का चोळायचं हे नीट लक्षात ठेवा। हीच या भजीची खरी गंमत आहे। रेसिपी नेहमीप्रमाणे खूप साधी व सोपी आहे। भरपूर टिप्ससह तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे। कुठेही स्किप न करता पूर्ण पहा। पूर्ण रेसिपी पाहण्यासाठी माझ्या फोटोच्या खालील त्रिकोणावर क्लिक करा, जेणेकरून तुम्ही त्या रेसिपीवर जाल।